हे हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर खूप दिवस झालं मी ब्लॉग बनवला नव्हता. YouTube वरती माझे लॉंग ब्लॉग येत नव्हते, कारण तुम्हाला माहितीच आहे की मी आता शिफ्टिंग केलं होतं आणि त्या गोंधळामध्ये मला ना टाइम नाही भेटला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ब्लॉग बनवायला किंवा शूटिंग करायला. पण आता मी एकदम फ्री झाली आहे आणि मला घरातलं पण खूप सारं आवरायचंय. तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट्स आल्या मला तुझं घराची होम टूर दे. पण खरं सांगू का, अजून माझं घर काहीच सेट नाही आणि आता ना एक एक कॉर्नर किंवा एक एक गोष्ट जे मला हवं तसं ना मी सेट करायला लागले आणि घरामध्ये काहीच डेकोरेशन नाही. बऱ्यापैकी पडदे घ्यायचे आहेत मला आणि बरंचसं अजून काम बाकी आहे. त्यामुळे मी होम टूर देण्याचा सध्या तरी विचार नाही केलेला. पण जेव्हा माझं घर पूर्णपणे सेट होईल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला होम टूर देणार आहे. ऍक्च्युली काय झालं ते राहिला तेव्हा मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे थोडंसं सामान वगैरे लावलं, जसं की बेड, माझं कबड वगैरे. पण मी कालच परत मला ते नाही आवडलं. तुम्हाला सांगते मी काय केलं होतं ना आता काय करतेय. जो स्पेस दिसतोय ना तुम्हाला, इथे ना मी माझं बेड लावलं होतं असं आडवं, कारण इथे ना स्विच बोर्ड आहे म्हणून, म्हणजे फोन चार्ज वगैरे करायला व्यवस्थित राहतील. पण नाही ते खिडकी जवळच आहे आणि इथे मला ना ह्या रूम म्हणजे फ्लॅटला ना गॅलरी नसल्यामुळे ना मला कपडे ना खिडकीमध्ये वाळत घालावे लागतात आणि दरवेळेस ना ओले पाय घेऊन बेडवरती चढून जावं लागायचं. त्यामुळे मी तिथून काल बेड तो शिफ्ट केला ह्या साईडला. आणि पसारा प्लीज इग्नोर करा, कारण मी खूप सारं काम बाकी आहे माझं त्यामुळं. आणि ह्या साईडला मी अशा पद्धतीने दरवाजाच्या एक्झॅक्ट बाजूलाच मी हा बेड शिफ्ट केलेला आहे. आणि आल्यापासून ना खरं सांगते मी ना अजून काहीच काम केलेलं नाहीये. माझे जे कपडे वगैरे मी जसे बांधून आणले होते ना, बऱ्यापैकी मी घड्या घालून ठेवले होते, सेट केलं होतं. परत आहे तसंच झालं ते, कारण काही गोष्टी भेटतात ते, काही नाही गोष्टी भेटतात ते. ऍक्च्युली काल मी बाहेर गेले होते, तुम्ही मिनी ब्लॉग पाहिलाच. आणि जाताना अक्षरशः मला कपडे सापडत नव्हते. तुम्हाला मी माझं कपडे दाखवते. खरंच तुम्हाला म्हणजे असं वाटेल की ही दिवसभर घरी असते तरी सुद्धा म्हणजे हिला कबड साफ करायचं होत नाहीये का. खरं तर तसं नाहीये, बाकीची खूप कामं होती त्यामुळे मला वेळ भेटत नव्हता. पण आज ना मी हे सगळं वॉर्डरोब वगैरे ना सगळं क्लीन करणार आहे. व्यवस्थित सेटअप लावून घेते, ज्या वस्तू जिथं ठेवायच्या तिथं त्या सगळ्या. आणि तुम्हाला मी माझा वॉर्डरोब दाखवते कसं झालंय ते. आणि तोच क्लीन करायचा आहे आज मला. परफ्युम्स वगैरे हे सगळं असंच पडलेलं आहे, काहीच सेट केलेलं नाहीये मी. तुम्ही हे कपडे बघू शकता आणि ह्या साईडला पण सेम तसंच पूर्ण आहे तसे कपडे पडले. फक्त कोंबून ठेवलेले दिसतात, ते अजिबात आवरलेले नाहीयेत. आणि काल ना जाताना अक्षरशः मला कपडे भेटले नाहीत. इथं माझ्याकडे एवढे कपडे आहेत ना, मला हे कधी कधी ना समजतच नाही मी ह्या कपड्यांचं काय करू. पण मी आज ना सगळे सेग्रिगेट करणार आहे. मला जे कपडे हवेत ते वेगळे आणि जे नाही हवेत ते वेगळे करणार आहेत. आणि कारण खूप कपडे झालेत आणि जायच्या वेळेस ना मला भेटतच नाहीत हे सगळे कपडे. तुम्ही बघू शकता हे कपड कसं झालंय. पण आता ना मी हे सगळं क्लीन करून घेते व्यवस्थित, कारण खूप सारे कपडे आहेत आणि ते बघूनच ना मला अक्षरशः असं आताच घाम फुटायला लागलाय. किती वेळात होईल काय. आता वाजले 3 आणि माहित नाही आता किती वाजतील हे सगळं आवरायला. मला ऍक्च्युली मला आवरायला काढलं ना खूप खूप वेळ लागतो. त्यामुळे मी ना वेळ काढूनच ह्या सगळ्या गोष्टी करत असते. तर चला आधी आपलं कपाट आवरून घेऊया आज. अजून माझ्याकडे आणखी एक कपड आहे, ते पण आवरावं लागणार. पण ते सेट आहे बऱ्यापैकी, त्यामुळे त्याच्यात एवढं काही हे नाही. जे रोजचे कपडे आहेत ना ते ह्या कपडमध्ये असतात, त्यामुळे मला ना हे कपड आवरणं जास्त महत्वाचं आहे. आणि खूप खराब पण झाले हे, त्यामुळे चला.
फायनली पूर्ण कपाट आवरून झालेलं आहे आणि आत्ता वाजलेत 4:30 पावणे 5 वाजलेत आता. आणि मी आत्ता एवढी दमून गेली आहे ना आणि माझं डोकं ना इतकं भयंकर दुखतंय. पण अजून बेडचं आवरायचे, सगळा गोंधळ झालाय. घरं झाडून काढायचे आहेत प्लस भांडे घासायचे आहेत. सकाळचे भांडे तसेच पडलेले आहेत स्वयंपाकाचे. मी जेवण केलं आणि ह्या कामाला लागले होते. आणि आता कपाट आवरल्यानंतर एवढं सुंदर दिसतंय ना, मी तुम्हाला दाखवते 2 मिनिटं. इतकं सुंदर दिसतंय ना. आणि ना ह्याच्यामध्ये किती कपडे वाटत होते मला, आणि घड्या केल्यानंतर हे एवढेच कपडे आहेत फक्त. आणि जे जे मला कपडे लागत नव्हते ते मी बाजूला काढलेत, कोणाला तरी देता येतील त्यामुळे. आणि आता बाकीचं हा सगळा पसारा तुम्ही बघताय, हे सगळं आवरायचंय. हे सगळा पसारा झालेला आहे, इकडं पण पसारा झालेला आहे. आणि मी लगेचच पण ना माझे भांडे एवढे पडलेत ना, आता तुम्हाला दाखवते. हे बघा माझं किचन. आणि मला आता खरंच इतका कंटाळा आलाय ना, मला खरंच काही करायची इच्छा नाही राहिली माझी आता. पण मला करावंच लागणार आहे. तुम्ही हा सगळा पसारा बघताय, हे नाही केलं तर संध्याकाळी स्वयंपाक करायला ना परत प्रॉब्लेम येणार. त्यामुळे हे आधी आवरावंच लागणार आहे मला. गॅस पण आहे तसंच पडलेला आहे सकाळचा स्वयंपाकाचा, काहीच केलेलं नाही. फक्त कपडे धुतले होते, जेवण बनवलं होतं सकाळी. प्रकाश जेवण करून गेला त्यामुळे, नाहीतर जेवण पण बनवलं नसतं मी ह्या सगळ्या कामात तशीच काम करत राहिले असते. आणि उद्या ना मला बऱ्यापैकी अजून खूप कामं करायचे आहेत. मी सगळे कामं हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेलच, की मी काय काय सेटअप करते, कसं कसं ठेवते सगळ्या गोष्टी. आणि तुमच्याकडे पण काही सजेशन असतील काही साफसफाईच्या गोष्टींना घेऊन, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग आता पुढचं काम आवरून घ्या. आधी हा पसारा सगळा आवरून घ्या, कारण हा नाही आवरला ना मला काहीच करायची इच्छा होणार नाही. हे भांडे घासून झाल्यानंतर मग चहा करून पिते निवांत. कारण ही बघा, ही ना मी जोपर्यंत कपडे आवरत होते ना तोपर्यंत ही गोंधळ घालत होती. मी जेवढ्या घड्या घालून ठेवतीये ना तेवढा ही नासधूस करतेय आणि तेवढा त्रास देत होती त्या कपाटामध्ये शिरून शिरून शिरून. आणि आता बघा किती मासूम तोंड करून बसलीये, जसं काही मी काही केलंच नाहीये. हा ना बेला, कुणी त्रास दिला मला एवढा? हा, कुठं कपाटावर चढ, कुठं कपड्यातच घुस, कुठं कपड्याच्या घड्या घातलेल्या सगळ्या खाली काढून टाकते. कसं बरं, कसं करायचं माणसाने काम सांग बरं? आणि आता एवढी गोडवाणी बसली जसं काही काही केलंच नाहीये मग बहिणी, काही बोलायलाच नको. आणि बोलायला लागलं ना ही अशी डोळे बंद करून घेते बरं का, जशी काही इग्नोरच करते, तिला घेणं देणंच नाही कोणाचं काय. माझं ना असं चाललंय, हे बेडच्या वरची जी साईड आहे ना, ही माझ्याकडे ना लाईट होती, मी जुनी घेतली होती जेव्हा प्रकाशचा बर्थडे होता तेव्हा मी डेकोरेशनसाठी घेतली होती. तीच लाईट इथे अशी लावून द्यावी असं वाटतंय, म्हणजे हा कॉर्नर ना एकदम सेट दिसेल आणि चांगलं पण दिसेल. बघू आता ती कशी लागते, कारण इथं ना ऑलरेडी एक हँगर आहे आणि माहित नाही आता त्या हँगरला कशी ती बसेल, पण ट्राय करते कशी बसते का ते बघते. बरेच वर्ष झालं, पण खूप छान लागली मला. मी अशी लोकल शॉपमधून घेतली होती, ऑनलाईन वगैरे ऑर्डर केली नव्हती, पण खरंच खूप छान आली होती. आणि कलरफुल आहे, असं एक कलर नाही, कलरफुल आहे एकदम आणि छान आहे. अजूनपर्यंत ती टिकलेली, एवढे 4-5 वर्ष झाले तरी. लग्नानंतर ना प्रकाशचा जेव्हा पहिला बर्थडे होता ना तेव्हा घेतली होती मी त्याला बर्थडे सरप्राईज देण्यासाठी, थोडंसं डेकोरेशन वगैरे करण्यासाठी. आणि हे असा गुंठा झाला ना कोणत्या गोष्टीचा, मला एवढं वैताग येतो ना खरं, म्हणजे काढायचं कसं ते समजत नाही. खूप जपून काढायला लागतं, नाही तर मी ना खराब होण्याची पण शक्यता. आणि हे ना लावल्यानंतर असं काही दिसत होतं आणि छान वाटत होतं. रात्रीचं खूप उठून दिसेल, ते चांगलं दिसेल. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. जास्त काही माझ्याजवळ हे नाहीये आणि एक्सपिरियन्स पण नाहीये रूम सजवायचा. मला ज्या पद्धतीने येतं मी त्या पद्धतीने सजवत राहते. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा.
फरशा वगैरे क्लीन करून घेतल्या आता आणि आता ना भांडे घासून घेते, म्हणजे बऱ्यापैकी काम आवरून जाईल आपलं. भांडे घासायचं मला खरंच सांगायचं ना तर खूप कंटाळा आलाय, पण करावंच लागणार आहे कारण सगळे भांडे पडलेले आहेत आणि संध्याकाळी स्वयंपाकासाठी ना ते घासावेच लागणार आहे. त्यापेक्षा आत्ताच मूड आहे तोपर्यंत घासून घेते आणि मग निवांत बसते. सगळं किचन एकदम साफ झालंय बघा आणि खरंच खूप छान दिसतंय. थोडा वेळ बसून आराम करते, त्याच्यानंतर चहा बनवते. तोपर्यंत प्रकाश पण येणार. आता 6 वाजलेत. थोडा वेळ आराम करते बसून, कारण अक्षरशः माझी कंबर गेली आहे. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.